नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मर्ज आणि सेंटरचा वापर कशा प्रकारे तुम्ही एक्सेलमध्ये करू शकता. तर सर्वप्रथम तुम्ही इथे बघू शकता, इथे आपल्याला एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये दोन टायटल दिलेले आहेत, सेल्स रिपोर्ट आणि 2024-25 हे दोन टायटल दिलेले आहेत. याच्यामध्ये आता या टायटलला आपल्याला जर सेंटरला आणायचं असेल तर ते आपण मर्ज आणि सेंटर या फंक्शनचा वापर करून कशा प्रकारे आणू शकतो. तर चला तर मग बघूया. सर्वप्रथम आता तुम्ही बघू शकता सेल्स रिपोर्ट आणि हे जे बाकीचे सेल्स आहेत ब्लँक सेल्स त्यांना सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यांना सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही होम टॅबमध्ये जायचं आहे. होम टॅबमध्ये गेल्याच्या नंतर अलाइनमेंट या ग्रुपमध्ये मर्ज आणि सेंटर हा फंक्शन तुम्हाला दिसेल, त्याला सिलेक्ट करायचं आहे. मर्ज आणि सेंटर या फंक्शनला तुम्ही सिलेक्ट केल्या ज्या सेल्स आहेत त्या सगळ्या कंबाईन झालेल्या आहेत आणि जे आपलं टेक्स्ट होतं ते सेंटरला अलाइन झालेलं आहे. आता त्याच प्रकारे आपल्याला हा पण 2024-25 या टायटलला पण सेंटरला आणायचं. तो आपण कसं आणणार, या सेल सिलेक्ट करून घेणार आणि त्याच्यानंतर ती होम टॅबमध्ये जाणार. होम टॅबमधून आपण अलाइनमेंट या ग्रुपमध्ये जाणार. अलाइनमेंट या ग्रुपमध्ये तुम्ही मर्ज आणि सेंटर हा फंक्शन सिलेक्ट करायचं आहे. जसं काही हे फंक्शन सिलेक्ट केलं तसं हा बघा तुम्ही टेक्स्टला आहे की सेल ह्या कंबाईन झालेल्या आहेत आणि टेक्स्ट जो आहे तो आपला सेंटरला अलाइन झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही मर्ज आणि सेंटरचा वापर करून सेल्सला कंबाईन करू शकता आणि जो आपला टेक्स्ट आहे तो सेंटरला अलाइन करू शकता. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.